मागील 5 वर्षाचा माझ्या कामाचा लेखाजोखा या जनतेच्या समोर मांडला, कामं केली, प्रत्येकाच्या अडीअडचणीत उभा राहिलो आणि त्याचीच दखल घेऊन माझ्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादांनी आणि महायुतीतील नेत्यांनी मला पुन्हा उमेदवार म्हणून जाहीर केलं. विरोध कोणाचा आहे? ठराविक पुढारी मंडळींचा आणि ठराविक विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींचा. हा सर्वसामान्य जनतेचा विरोध नाही आहे. आज मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ही योजना पॉप्युलर झाली. या योजनेमध्ये मावळ तालुक्यातील 1,16,000 माझ्या आया बहिणी त्याचा लाभ घेत आहेत. पुढचे 5 वर्ष यांना पुन्हा त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. ती जबाबदारी माझी, ही जबाबदारी घेऊन आम्ही पुढे जातोय. समोरच्या उमेदवाराचं भांडवल तेच आहे, फक्त दहशत करणे आणि माणसांना घरामध्ये बसवणं किंवा आपल्यासमोर कोणी उभा राहिला तर त्याला कसा विरोध करता येईल एवढी धमक त्याच्यामध्ये आहे. लक्षात घेऊन या विशिष्ट मंडळींनी त्या व्यक्तीला उभं केलेलं आहे. नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी विशाल कुंभार. महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीमध्ये एक मतदारसंघ सगळ्यात जास्त चर्चेचा आहे, तो म्हणजे मावळ विधानसभा मतदारसंघ. हा विधानसभा मतदारसंघ चर्चेत येण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार नसून सर्वपक्षीय उमेदवार म्हणून एका उमेदवाराचं नाव समोर आलेलं आहे. येथील जे उमेदवार आहेत महायुतीचे आमदार सुनील शेळके यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे आणि ते दुसऱ्यांदा उमेदवारीच्या रिंगणामध्ये उभे टाकलेले आहेत. आमदार सुनील शेळके यांच्यासमोर असलेली नेमकी आताची आव्हानं काय आहेत, त्या आव्हानांना ते कशा प्रकारे तोंड देणार आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठीचा त्यांचा नेमका प्लॅन काय आहे, या सगळ्याबद्दल आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. अण्णा, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. तुम्हाला तिकीट मिळालं, त्याच्यानंतर तुम्ही उमेदवारी अर्ज भरला आणि प्रचाराचा शुभारंभ देखील केला. 2019ला जे तुमच्या सोबत होते ते आज 2024ला सोबत नाही आहेत, मात्र तरी देखील तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. ही शक्ती, त्या पाठीमागचा तुमचा नेमका विचार काय सांगता? मागील 2019ला मावळच्या मायबाप जनतेला आव्हान केलं होतं, एक वेळ काम करण्याची संधी द्या, त्या संधीतून सोनं करील. आणि या जनतेनं भरभरून प्रतिसाद दिला, विश्वास ठेवून 94,000चं मताधिक्य देऊन विजय केलं. आणि मागील 5 वर्षाचा माझ्या कामाचा लेखाजोखा ह्या जनतेच्या समोर मांडला, कामं केली, प्रत्येकाच्या अडीअडचणीत उभा राहिलो आणि त्याचीच दखल घेऊन माझ्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादांनी आणि महायुतीतील नेत्यांनी मला पुन्हा उमेदवार म्हणून जाहीर केलं. उमेदवारी निश्चित झाल्यावरती आम्ही महायुती एक संघ राहावी याकरता प्रयत्न केला. मग त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, RPI, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आहे आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या सर्वांना एकत्रित घेऊन जाण्याचा आम्ही प्रत्येकानेच प्रयत्न करत होतो. एक संघ राहावं अशा पद्धतीने देखील आवाहन करत होतो. परंतु भारतीय जनता पक्षातल्या काही नेते मंडळींनी मागच्या 2-3 महिन्यापासून वेगळी रणनीती आखली आणि त्यामध्ये आमच्याच पक्षातल्या व्यक्तीला उभं करायचं आणि त्याला पाठबळ द्यायचं, अशा पद्धतीची रणनीती करून त्यांनी आज महाविकास आघाडी पुरस्कृत असलेल्या उमेदवाराला उभं केलं. यामध्ये ते यशस्वी झाले. आदरणीय पवार साहेबांना जाऊन भेटून सांगायचं की आम्ही महाविकास आघाडीचे तुमचे उमेदवार जरी असले तर तुम्ही तुतारी चिन्ह देऊ नका, आम्ही त्यांना निवडून आणतो. एकीकडं उद्धव साहेबांना जाऊन सांगायचं, तिसरीकडं काँग्रेसच्या नेत्यांना जाऊन सांगायचं. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे पारंपरिक विरोधक काँग्रेस पक्ष आहे किंवा इतर घटक पक्ष आहेत, म्हणजे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांचा असेल, ह्या नेते मंडळींना जाऊन भेटणं आणि त्यांना कन्व्हिन्स करणं, यातच माझा विजय आहे असं मला वाटतं. परंतु एक प्रश्न असा पण होतो की ज्या नेत्यांच्या विरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढाई केली किंवा ज्यांना ते पारंपरिक आपला प्रतिस्पर्धी समजतात, त्यांच्याकडे जाऊन तुमच्या विरोधात उमेदवार मागणं असेल किंवा चिन्ह देऊ नका इथपर्यंतच्या गोष्टी करणं असेल, हा तीव्र विरोध तुम्हाला होण्याचं कारण काय? आता मागच्या 5 वर्षात मला विरोध खरं तर कोणाचा व्हायला पाहिजे की सर्वसामान्य जनतेचा असला पाहिजे. की ज्या गावात वाड्यापाड्यात लोक राहतात, ज्या शहरामध्ये लोक राहतात, तिथल्या लोकांच्या जर समस्या मी सोडवल्या नसतील किंवा तिथल्या अडीअडचणी जाणून घेतल्या नसेल तर त्या जनतेनं मला विरोध केला असता तर तो मी स्वीकारला असता, तो मान्य केला असता. विरोध कोणाचा आहे? ठराविक पुढारी मंडळींचा आणि ठराविक विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींचा. हा सर्वसामान्य जनतेचा विरोध नाही आहे. मी जर चुकीचं काम केलं असेल, मी जर अडचणीच्या काळात उभा राहिलो नसेल किंवा तिथले प्रश्न सोडवले नसेल, तिथली डेव्हलपमेंट केली नसेल तर ते मला मान्य झालं असतं. परंतु विरोधाला विरोध, फक्त सुनील शेळकेला विरोध आणि ठराविक नावाला फक्त प्राधान्य, अशा पद्धतीनं सध्याचं राजकारण सुरू आहे. त्यामुळं विरोध हा ठराविक विशिष्ट नेत्यांचा आहे.
भारतीय जनता पक्षातला सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विरोध नाही, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विरोध नाही, ना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा विरोध, ना RPI किंवा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातल्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे, ना सर्वसामान्य जनतेचा विरोध आहे. त्यामुळं हा विरोध हा वेगळ्या दृष्टिकोनातून येतो आहे, ह्याला कुठंतरी वास आहे, हे देखील मावळच्या जनतेच्या लक्षात मागे विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरायच्या दिवशीच लक्षात आलं. त्यामुळं जनता सुज्ञ काळजी करायचं कारण नाही. जनता सुज्ञ आहे, परंतु अण्णा जेव्हा हा विरोध होत होता तो की आज नाही, साधारणतः मागच्या वर्षभरापासून तो सुरू होता आणि त्याचा कदाचित तुम्हाला देखील अंदाज आला असेल. मग हा विरोध होत होता, याचा अंदाज आला होता, तर तुम्ही कधी त्यांच्याशी चर्चा नाही केलीत की बाबा याच्यामुळं पुढे काय होणार आहे, त्याबद्दल तुम्ही त्यांच्याशी कधी बोललात का? आणि आमचा पारंपरिक जर विरोधक म्हणालो तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी असा एक कायमचा संघर्ष होता. परंतु 1.5 वर्षापूर्वी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील सामील झाला आणि राज्यात मागच्या 1.5 वर्षापासून आम्ही एकत्रितपणानं भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे काम करतो आहे. आणि मागील 6 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः असेल, माझे अनेक सहकारी असतील, पक्षाचे आमचे अध्यक्ष असतील, ह्या सर्वांनी तन मन धनानं लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवाराचं काम केलं. आणि ज्यांनी काम केलं नाही त्यांना आज भाजपचे नेते घेऊन फिरत आहेत. मग नक्की आम्ही काय करायला पाहिजे होतं, त्यांची काय भावना होती ही त्यांनी स्वतः सांगायला पाहिजे. की ज्या गणेश भेगडेंनी सातत्यानं सांगितलं, अरे तू काम करतोस पण तुझ्याबरोबरचे असलेले नेते मंडळी काम करत नाही आणि त्याच नेत्याचा आज गावभर जाऊन हे प्रचार करतायत, त्याच नेत्याला घेऊन त्याचा उदय करतायत. म्हणजे त्यांची जी काय आत्ताची परिस्थिती आहे किंवा त्यांच्या मनात जी काय खंत आहे ती खंत आज व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या मनात एक खंत आहे किंवा तुम्हाला तीव्र विरोध करायचा म्हणून किंवा एक भावकी म्हणून ते एकत्र येतात. हे सगळं होतं, हे मावळची जनता पाहतीये. मावळच्या जनतेपुढे तुम्ही जे काय विजन आता घेऊन जात आहे ते विजन मग नेमकं काय असेल? मागील 5 वर्षामध्ये आपण 4,158 कोटी रुपयाचा निधी या तालुक्यामध्ये उपलब्ध केला. त्यातील जवळपास 2,000 ते 2,200 कोटी रुपयाची कामं पूर्ण झाली आणि अजूनही 1,800 ते 2,000 कोटी रुपयाची कामं सुरू होत आहेत, काही सुरू देखील झालेली आहेत. ही पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. उदाहरणार्थ आपला ग्लास स्कायवॉकसारखा प्रकल्प असेल, तो पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये पूर्ण केला पाहिजे. आई एकविरा देवीचं तीर्थक्षेत्र आहे, त्या ठिकाणचं पूर्ण डेव्हलपमेंट असेल, तिथला आराखडा जो आपण बनवलेला आहे त्याचं काम पूर्ण केलं पाहिजे. आंधर-मावळातला 43 किलोमीटरचा रस्ता हा कॉन्क्रिटीकरण करणं हे पुढच्या 2 वर्षाच्या आतमध्ये काम संपवलं पाहिजे. असे अनेक प्रोजेक्ट आहेत, अनेक प्रकल्प आहेत. आपली महसूल इमारत आहे ती देखील आपल्याला या 6 महिन्याच्यात ती पूर्ण केली पाहिजे. तिथली व्यवस्था सुरळीतपणाने केली पाहिजे. कानेफाट्याचं हॉस्पिटल आज पूर्ण झाले, परंतु आता उपचार सुरू करायचे आहेत. जे नागरिकांना पैसे भरावे लागत आहेत तर ते कसे मोफत आपल्याला तिथं सुविधा देता येईल ते आपल्याला काम हातामध्ये घेतलं पाहिजे. लोणावळ्याचं हॉस्पिटल त्याच धर्तीवरती आहे. म्हणजे मावळ तालुक्यातले रोज 200 जरी पेशंट्स या ठिकाणी आले तर त्या सर्वांना मोफत सुविधा द्यायची जबाबदारी आपली असली पाहिजे. मग हे काम हातात घेऊन आम्ही पुढे जातो आहे. आम्ही जनतेला हे सांगतो की आपण जी कामं मागच्या 5 वर्षात केली ही पूर्णत्वास जात आहेत आणि पुढचे 5 वर्ष त्याचा लाभ किंवा त्या प्रत्येक व्यक्तीला तिथं कशी मदत होईल, ते प्रकल्प कसे उभे राहतील याकरता आम्ही 5 वर्ष मागतो आहे. आज मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ही योजना पॉप्युलर झाली. ह्या योजनेमध्ये मावळ तालुक्यातील 1,16,000 माझ्या आया बहिणी त्याचा लाभ घेत आहेत. पुढचे 5 वर्ष यांना पुन्हा त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, ती जबाबदारी माझी. ही जबाबदारी घेऊन आम्ही पुढे जातो आहे. म्हणजे आपण जर सर्वसामान्य जनतेला, प्रत्येक समाजाला, प्रत्येक धर्मातल्या व्यक्तीला जर बरोबर घेऊन जाण्याचा उद्देश ठेवून जातो आहे, शासकीय योजना गावागावापर्यंत, घराघरापर्यंत कशा पोचतील हा विचार करून जातो आहे. इंडस्ट्री आली पाहिजे याकरता आपण प्रयत्न केले. मागे एक वेदांता फॉस्कॉनसारखा प्रकल्प गेला, त्यानंतरनं राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, आदरणीय दादा असतील, या सर्वांनी एकत्रितपणाने बसून निर्णय घेतला की पुण्यामध्ये काही झालं तरी एक प्रकल्प आणायचा. तर आपल्याला हुंदाईसारखा एक मोठा प्रकल्प मिळाला. त्याला लागून अनेक अजून उद्योग, छोटे मोठे व्यावसायिक येत आहेत, इंडस्ट्री येते. मग आपण इंडस्ट्री आली पाहिजे याकरता प्रयत्न केले. मागच्या 5 वर्षामध्ये जवळपास 30-35 हजार युवक युवतींना या तालुक्यामध्ये रोजगार मिळाला. जेव्हा अण्णा तुम्ही म्हणताय की 30-35 हजार युवकांना रोजगार मिळाला, मात्र जेव्हा जाहीर सभा होते तेव्हा जाहीर सभांमध्ये विरोधी जे काही आता तुमचे उमेदवार असतील किंवा नेते असतील ते म्हणतात की मावळमध्ये मागच्या
5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची रोजगार निर्मिती झाली नाही. मग रोजगार निर्मिती झाली एकीकडे तुम्ही म्हणताय, ते म्हणतात झाली नाही. मग हे रोजगार निर्मिती झाली की नाही हे नेमकं कसं सांगणार? मावळ तालुक्यात मागच्या 5 वर्षापूर्वीची लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या ही लक्षात घेतल्यावरती देहू नगरपंचायतमध्ये 18 ते 20 हजार लोकसंख्या होती. आज जवळपास तिथे 40-45 हजाराची लोकसंख्या झाली. ही कशामुळे झाली? इथं रोजगार उपलब्ध झाला म्हणून लोक इथं स्थलांतरित झाले, इथं राहायला आले. तळेगावसारख्या शहरामध्ये देखील आज जवळपास मागच्या 4-5 वर्षापूर्वी 60 ते 65 हजार लोकसंख्या होती. आज तीच लोकसंख्या जवळपास 80-90 हजारापर्यंत पोहोचली. का पोहोचली? इथं रोजगार आहे म्हणून आलेत ना. वडगाव शहरात देखील तीच परिस्थिती. वडगाव नगरपंचायतची लोकसंख्या 20-22 हजार होती. आज ती 35-40 हजारवरती पोहोचली. ही कशामुळं? बरोबर. उर्सेसारख्या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलं असेल काही परप्रांतीय आलेत. बरं, परप्रांतीय येताना ते कुठंतरी एखाद्या भाड्याच्या खोलीमध्ये राहत आहेत, ते तात्पुरते आहेत. परंतु जे स्वतःचं घर घेऊन राहत आहेत त्यांना रोजगार आहे, स्थानिकांना रोजगार आहे. मी इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळाली म्हणजे फक्त रोजगार आहे असं नाही आहे. आपल्याला रोजगाराला अनेक वेगवेगळ्या आपल्याला संधी उपलब्ध करून देता येतील. त्यामध्ये इथं पर्यटनाला चालना कशी मिळेल, त्यात आपण कसा रोजगार उपलब्ध करू शकतो याकरता आम्ही प्रयत्न केले. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो भाजेगावचं. भाजेगावामध्ये एक छोटासा धबधबा सुरू केला. त्या धबधब्यामुळं मागच्या 5-10 वर्षापूर्वी येणारे पर्यटक आणि ह्या 2 वर्षामध्ये येणारे पर्यटक याची आकडेवारी काढा, दुपटीनं वाढले. तसे वेगवेगळ्या भागामध्ये आपण अशा वेगवेगळ्या सोर्सेस तयार करून द्यायचं काम करतोय. ॲग्रो टुरिझमच्या माध्यमातून पवना डॅमचा परिसर असेल, आंधरमाळवातल्या डॅमच्या भागातला परिसर असेल, इथं कसे रोजगार मिळतील याकरता देखील आपण प्रयत्न करतोय. मग अण्णा 2019ला तुम्ही एक जाहीरनामा म्हणा किंवा एक विजन घेऊन मावळच्या जनतेपुढे आला होता. त्या विजनमधल्या बऱ्यापैकी काही गोष्टी तुम्ही पूर्ण केलेल्या सर्वसामान्यांना देखील दिसतात किंवा त्या ऑन रेकॉर्ड देखील दिसत आहेत. तुम्ही त्या पूर्ण देखील करतायत. त्याच्यानंतर तुम्ही 2024 नंतर पुढचे 5 वर्षात काय करणार हे देखील दाखवतायत. समोरच्या उमेदवाराकडनं तशा प्रकारचं विजन येत नाही किंवा 2019 ते 24 दरम्यानच्या प्रवासावरती टीका होत नाही. ती टीका फक्त एक व्यक्ती म्हणून होते आणि ती व्यक्ती म्हणून टीका होत असताना दहशतीचं राजकारण किंवा कार्यकर्त्यांवर दहशत हा शब्द प्रयोग सातत्याने केला जातो. त्यात त्यांच्या आरोपाला तुम्ही कसं प्रत्युत्तर द्या? समोरच्या उमेदवार त्याकरताच उभा केलेला आहे. समोरच्या उमेदवाराचं भांडवल तेच आहे. फक्त दहशत करणे आणि माणसांना घरामध्ये बसवणं किंवा आपल्यासमोर कोणी उभा राहिला तर त्याला कसा विरोध करता येईल एवढी धमक त्याच्यामध्ये आहे. ही लक्षात घेऊन या विशिष्ट मंडळींनी त्या व्यक्तीला उभा केलेला आहे. ती व्यक्ती फक्त उभी आहे. त्यांना फायनान्स करणारी व्यक्ती वेगळी आहे की ज्यांनी मावळ तालुक्यातल्या आया बहिणी, विधवा माझ्या आया बहिणी, ज्यांना कुटुंबात कुठला आधार नाही अशा लोकांच्या जमिनी लुबाडल्या, ती व्यक्ती आज यांना पूर्णपणे फायनान्स करते. 50 कोटी रुपये गेले तरी चालेल, पण ताकदीनं उभं राहायचं, ताकदीनं पैसा घालवायचा आणि पैशावरती लोकांची मतं मिळवायची, असा एक धंदाकड माणूस व्यक्ती मागणं अर्थकारण करतोय. खाली यंत्रणा जी म्हणतो आपण, प्रचार यंत्रणा असेल, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असेल किंवा आपल्याला प्रचार कशा पद्धतीने केला पाहिजे हे करण्याकरता भाजपचे नेते भाजपच्या कार्यकर्त्यांना ओढण्याचा प्रयत्न करतायत. हे लक्षात आले, हे जनतेच्या लक्षात आले की ही नक्की व्यक्ती कशासाठी उभी आहे आणि याला कोण कोण मदत करते आणि ते का करते. त्यामुळं कोण उभा आहे, त्याचा उद्देश काय आहे, यामध्ये आता मला वाटतं की मी जास्त बोलणं त्या भानगडीत पडणं आवश्यकता नाही. अण्णा, तुम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही महायुतीच्या मुख्यमंत्र्यासाठीचा 8 तास बोलून दाखवला होता. राष्ट्रवादीचा जरी उमेदवार मी निवडून आलो तरी महायुतीचा मुख्यमंत्री होईल त्याचाही आनंद आहे किंवा भाजपचा झाला तरी आनंद आहे. मैत्रीपूर्ण लढत देखील तुम्ही मान्य केली होती. परंतु ज्या पक्षाचे नेते किंवा भाजपचे जे नेते सोडून गेले ते त्यांनी त्याला देखील नकार दिला. हे सगळं करण्यापाठीमागचं कारण काय? जर महायुती देखील मान्य नसेल, त्यांना भाजपचा मुख्यमंत्री मान्य नसेल, तर मग हा 8 तास नेमका कशासाठी? ज्यांनी सांगितलं की सुनील शेळके भारतीय जनता पक्ष संपवायला निघाला, इथं मनमानी करतो, इथं दहशत आहे, तेच लोक भारतीय जनता पक्षाकरता किती त्याग करतायत किंवा भारतीय जनता पक्षातल्या कार्यकर्त्याला किती ताकद द्यायचं काम करतायत, न्याय देण्याची भूमिका ठेवतायत, हे लक्षात आलेलं आहे. की तुम्ही भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून मिरवता, तुम्ही सत्तेत मागच्या 2.5 वर्ष काम करतायत, तुम्ही स्वतःचा लाभाचीच फक्त पदं घेतली, स्वतःकरताच जे पाहिजे ते मिळवायचं, तुमच्या नातेवाईकांना मिळवून द्यायचं. पण कार्यकर्त्यांनी काय चुकीचं केलं? कार्यकर्त्यांचा काय दोष आहे की जे कार्यकर्ते एक निष्ठेने तुमच्यासोबत राहिले? त्या कार्यकर्त्यांना तुम्ही कधी ताकद दिली? आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना ताकद देत असेल किंवा आम्ही जर पक्ष वाढवत असेल तर त्याचा आमचा गुन्हा काय?
पण हे लोक जर स्वतःचीच फक्त पोळी भाजायचा प्रयत्न करत असतील तर ते उद्याच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षातले कार्यकर्ते, सर्वसामान्य नेते हे त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. राहिला प्रश्न विरोधाचा किंवा संघर्षाचा, मी मागच्या अनेक दिवसापासून गणेश बेगडेंची व्यक्तिगत सातत्याने संपर्कामध्ये होतो. रात्री 12-1 वाजेपर्यंत आम्ही फोनवरती देखील संपर्क साधून बोलायचो. काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे ह्या देखील आमच्या चर्चा व्हायच्या. परंतु त्यांनी त्यांच्या मनाचा निर्णय ठरवला होता, ते ठाम होते. काही झालं तरी आपण आमच्यातल्याच उमेदवाराला उभं करायचं आणि आमच्यामध्ये फूट पाडून आपल्याच भावकीतला उमेदवार होतो आहे, मग त्यामुळं आपल्याला कुठली अडचण नाही, अशा पद्धतीने त्यांनी निर्णयावरती येऊन ते बसले होते. मागच्या महिन्यामध्ये गणेश बेगडे आणि माझा शेवटचा फोन झाला. त्यांनी मला एकच सांगितलं, सुनील तुझा आणि माझा शेवटचा फोन, आमची भारतीय जनता पार्टी आता बापूसाहेब जयवंतराव पार्टी झालेली आहे, तू आता आमचा विषय सोडून दे, आम्ही आमच्या पद्धतीने पुढे जाणार. आणि तो माझा शेवटचा फोन. ओके. आता हे जे काही राजकारण तुम्ही अंतर्गत सगळं सांगितलं, याच्यामध्ये एक गोष्ट जी आज प्राधान्याने विचारावीशी वाटते की तुम्ही नाणेमावळ किंवा इतर भागामध्ये आज संवाद बैठका घेत आहेत, उत्तम प्रतिसाद त्याला नागरिकांचा मिळतोय. मात्र एक गोष्ट आहे की जी नाणेमावळच्या सभेमध्ये तुम्ही बोलला होता, जी की दहशतीबद्दल बोलत असताना तुम्ही तुमच्याबद्दल बोलला होता की मागच्या 5 वर्षामध्ये 2 वेळा तुम्ही त्याच्यातनं वाचलात किंवा आज पोलिसांच्या जीवावरती तुम्हाला जगावं लागतंय. सुनील शेळकेंच्या जीवाला धोका आहे का, किंवा त्यांना आता त्या दहशतीखाली जगावं लागतंय का? नाही तर शेवटी बघा, एखादा लोकप्रतिनिधी म्हणल्यावरती ह्या गोष्टी होत असतात किंवा काही विरोधक देखील तयार होतात. परंतु विरोधाला विरोध असला पाहिजे आणि तो वैचारिक असला पाहिजे. कोणाच्या जीवावरती उठणं हा काही विरोध राजकारणामध्ये इथली प्रथा परंपरा नाही. आणि तशा पद्धतीनं जे काही आज राजकारण सुरू आहे त्यात ठीक आहे, त्यात पोलीस यंत्रणा सक्षम आहे, कायदा सुव्यवस्था मजबूत आहे. त्यामुळं ह्या गोष्टीमध्ये जे काय असेल त्यात मी सामोरं जातो ते. ओके. एक शेवटचा प्रश्न विचारतो. मावळ पॅटर्नची चर्चा झाली. सर्वपक्षीय नेते एकत्र आले, कारण तुम्ही तुमच्या सभेत म्हटला की ते सर्वपक्षीय नाही आहेत, त्यांच्या मागे सगळे पक्ष नाही आहेत. परंतु मावळ पॅटर्नला उत्तर देणारा एक शेळके पॅटर्न तुमच्या प्रचार सभेमध्ये पाहायला मिळाला. 4 नेत्यांना तुम्ही त्या गावामधल्या खुलेआमपणे त्यांची उघड करून दाखवलं की ते का गेलेत, कशामुळे गेलेत. थेट नेत्यांना टार्गेट करणारा शेळके पॅटर्न आता तुम्ही स्वतःने नवीन डेव्हलप केलेला आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही, मी तुम्हाला सांगतो की जो काही विरोध आहे किंवा जो काही पॅटर्न राबवत आहेत, हा एक व्यक्तिगत फक्त त्यांच्या 4 मंडळींकरता ते राबवत आहेत. पॅटर्न कुठलाही असू दे, तो जनतेने जर स्वीकारला तर तो चालतो. परंतु जनता जनार्दन यांनी यांचा पॅटर्न ओळखला, त्यामुळं आज ती खंबीरपणाने उभे आहे. त्यानंतरनं आपण जे सांगताय, नेते मंडळींना मी कुठं कमी पडलो, जे नेते मला सोडून गेले, जे पुढारी मला सोडून गेले, त्यांनी जे जे मला सांगितले मी त्यांचे शब्द पूर्ण केले. मग व्यक्तिशा काम असेल किंवा सार्वजनिक काम असेल, मी प्रत्येक कामात त्यांच्या पुढं राहिलो, त्यांचे शब्द पडून नाही दिले. मग असं अचानक काय झालं की जे नेते मंडळी आज मला सोडून निघून काही विशिष्ट व्यक्तीलाच फक्त मदत करायचा निर्णय घेत आहेत. शेवटी मी व्यक्ती आहे, मी माणूस आहे, माझ्याकडनं काही चुका झाल्या असेल तर त्यांचा बोलायचा अधिकार होता. मी जर कोणाला फसवलं असेल तर त्यांनी मला सांगायला पाहिजे होतं, किंवा कोणाला मान सन्मान दिला नसेल तर ते देखील त्यांनी मला त्यांची खंत व्यक्त करायला पाहिजे होती. त्यांना मान सन्मान दिला, त्यांची कामंही केली, त्यांची व्यक्तिगत कामं केली. मग तरीसुद्धा जर कोणी असा विरोध करत असेल ऐन वेळेला, तर ते मी का सहन करावं? मी काही ना काही त्यांच्यासाठी केले ना, हे जनतेला पण कळू द्या. मग हा शेळके पॅटर्न आता प्रत्येक सभेमध्ये दिसणार का? कारण वडगावच्या सभेमध्ये तर दिसून आलेला आहे. मग हा इशारा देखील आहे का की जर मी आता कामशेटमध्ये आलो तर कामशेटमध्ये देखील त्या नेत्यांची पोलखोल होईल, लोणावळ्यामध्ये देखील होईल, हे दिसून येणार आहे का पुढच्या काळामध्ये? नक्की दिसून येणार. शेवटी नेता किंवा पुढारी आपण का समजतो की त्या मागे काहीतरी जनता असते किंवा काहीतरी त्याचा उद्देश असतो, तो साध्य करीत असतो, किंवा गावाकरता ती व्यक्ती पुढाकार घेऊन काम करते. पण ती व्यक्ती गावाकरता करते की स्वतःकरता करते ही देखील मी सांगणारच आहे, मला सांगावं लागेल. तर हे होते आमदार सुनील शेळके, जे की दुसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. मावळ पॅटर्नमुळे जेव्हा ते अडचणीत आले होते, तर त्या मावळ पॅटर्नला तोड देणारा स्वतःचाच एक शेळके पॅटर्न त्यांनी कालच्या वडगावच्या सभेमध्ये दाखवून दिला आणि त्यानुसार ते आता पुढे जाणार आहेत. किंबहुना निवडणुकीसाठी ते सज्ज आहेत. त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा डिजिटल प्रवाद माध्यमातून आम्ही देत आहोत. धन्यवाद अण्णा, तुम्ही बोलल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल.